नमस्कार, जयस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे यम्मी डिलिशियस असा पनीर रोल। पनीर रोल ही अशी रेसिपी आहे जी लहान मुलांपासून ते मोठ्यांना सर्वांना आवडणारी रेसिपी आहे। तर बघा, आज आपण बनवणार आहे पनीर रोल। खूप छान पनीर रोल बनलेला आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। तर चला आपण स्टार्ट करूया। कढईमध्ये तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी याची फोडणी दिलेली आहे। त्यानंतर जे व्हेजिटेबल्स आहेत जसं की शिमला मिरची, कांदा, गाजर आणि पत्ताकोबी हे व्हेजिटेबल आपण व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहे। तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। थोडीशी गॅसची स्पीड वाढवायची आणि हे व्हेजिटेबल फ्राय करून घ्यायचे। फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेजवान चटणी टाकायची। चटणी टाकल्यानंतर त्याला इतर कोणत्याही स्पाइसेस किंवा मसाल्याची गरज लागत नाही। आणि त्याच्यानंतर 1 चमचा मेयोनीज टाकलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये या व्हेजिटेबल मध्ये आपण पनीर ऍड केलेला आहे आणि व्यवस्थित छान हे व्हेजिटेबल आणि पनीर फ्राय करून घेतलेले आहेत। हे फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो सॉस टाकायचा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत हे स्टफिंग जे आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पनीर रोलचं स्टफिंग तयार झालेलं आहे। आता हे स्टफिंग तयार झाल्यानंतर बघा, इथे आपण मैदा आधीच भिजवून ठेवलेला होता, म्हणजे मैद्याचा उंडा आधीच तयार करून ठेवलेला होता। तर आता याची आपण छान अशी एक चपाती लाटून घेऊया। छान गोल आणि पातळसर अशी चपाती लाटून घेऊया, जेणेकरून पनीर रोल छान टेस्टी लागेल। आणि जी चपाती जर पातळ असेल तर आणखी टेस्टी लागतो पनीर रोल। तर त्यामुळे जी आपण चपाती करतो ती शक्यतो अशी थोडीशी पातळसर असायला पाहिजे। तर बघा, छान फ्राय करून घ्यायची चपाती। तर बघू शकता तुम्ही, या पद्धतीने सर्व चपात्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आणि छान अशा चपात्या व्यवस्थित तयार झालेल्या आहेत। बघा, अशा पद्धतीने चपातीवर स्टफिंग स्प्रेड करायची आणि छान रोल करून घ्यायचा त्याचा। बघा, आपला एक रोल असा तयार झालेला आहे। त्याच्यानंतर असेच बाकीचे पण रोल व्यवस्थित तयार करून घ्यायचे। अशा पद्धतीने बघा, पनीर रोल आपले तयार आहेत। माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या Instagram आणि Facebook पेजला फॉलो करा।